आजचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा 100वा व्हिडिओ आहे, त्यामुळे खूप खास असणार आहे। आज मी बोलणार आहे डॅरियस फोरो यांच्या थिंक स्ट्रेट या पुस्तकाबद्दल। आपले विचारच आपलं आयुष्य कंट्रोल करत असतात आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही। थिंक स्ट्रेट, सरळ सरळ विचार करण्यासाठी आपल्याला आपल्या माइंडला ट्रेन करण्याची गरज असते आणि ते कसं हेच आपण आजच्या भागात बघणार आहोत। विचारांमध्ये स्पष्टता असेल तर निर्णय घेणं सोपं जातं, पण जर विचारांमध्येच खूप गोंधळ असेल तर मग अशा वेळेस साधा निर्णय घेताना सुद्धा आपण गडबडू शकतो किंवा त्यावेळेस आपल्याकडून चूक होऊ शकते। अशा वेळेस अनावश्यक चिंता किंवा मनावर असलेलं विचारांचं ओझं कमी करणं गरजेचं असतं। जे महत्त्वाचं नाहीये ते मनातून काढून टाकता आलं पाहिजे। अनावश्यक माहिती आणि लोकांच्या मतांचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या तर्कशक्तीचा वापर करणं अशा वेळेस फार गरजेचं असतं। लाईफ इज नॉट लिनियर। आयुष्य सरळ रेषेत आखलेलं नसतं। आयुष्यातली अनिश्चितता स्वीकारता आली पाहिजे आणि त्यानुसार आपल्या विचारांमध्ये लवचिकता आणणंही तितकंच गरजेचं असतं। आयुष्यात आपण जसं जसं ठरवतो तसं तसंच घडून येईल असं अजिबात नसतं। आयुष्य आपल्याला प्रत्येक पावलावर सरप्राइजेस देत असतं आणि ते स्वीकारायला आपण तयार असलं पाहिजे। आपले कितीही प्लॅन्स असू द्या आपल्या आयुष्यासाठी, आयुष्याचे वेगळे प्लॅन्स असतात आपल्यासाठी आणि ही गोष्ट जितक्या लवकर आपण स्वीकारू तितकंच आपण फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, व्हॉट एव्हर यू से, निगेटिव्हिटी या सगळ्यांपासून दूर राहू। फिल्टर युअर थॉट्स। मनात येणाऱ्या अनावश्यक विचारांना फिल्टर करून उपयुक्त विचारांवरच फक्त लक्ष केंद्रित करण्याचं महत्त्व या प्रकरणात सांगितलंय। आता मनात अनेक विचार येत असतात। आपण मनात येणाऱ्या विचारांना रोखू शकतो का? तर नाही, पण आपल्याला आपल्या माइंडला अशा प्रकारे ट्रेन करायचंय की आपल्याला समजलं पाहिजे कुठल्या विचारांवर फोकस करायचंय आणि कुठल्या विचारांना इग्नोर करायचंय। इनसाइड युअर कंट्रोल व्हर्सेस आउटसाइड युअर कंट्रोल। अनेकदा अशी परिस्थिती आपल्या समोर येते की आपल्याला त्या परिस्थितीचा अक्षरशः वैताग येतो किंवा आपण म्हणू शकतो की अशी परिस्थिती जी आपल्या सहनशक्तीचा अंत बघत असते आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आता माझा संयम सुटतोय। तर हे स्वाभाविक आहे, कारण परिस्थितीच अशी आहे की माझी चिडचिड होणं, माझा संताप होणं, माझा मूड ऑफ होणं हे स्वाभाविक आहे आणि असं म्हणून आपण स्वतःला डिफेंड करायला बघतो। पण अशा वेळेस आपण असा विचार करतो का की जर ही गोष्ट माझ्या कंट्रोलमध्येच नाहीये तर मी संताप करून, चिडचिड करून माझी एनर्जी का वाया घालवतोय? या व्यतिरिक्त मी हे करू शकतो का की मी या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग शोधू शकतो का, कारण तेवढंच माझ्या कंट्रोलमध्ये। तर असा विचार आपण तेव्हा करतो का हे बघणं गरजेचं आहे आणि हेच या प्रकरणात सांगितलंय।